अगं इकडे कुठे चाललीस परत? वर जा घरी. नको ग, मला गॅरीची खूप भीती वाटते. अरे आता भीती वाटून काय फायदा? करताना काही वाटलं नाही ना तुला? अरे असं काय बोलतेस यार, करताना तू पण हेल्प केली होतीस ना माझी. अरे यार तू तर जा आणि सॉरी म्हण गॅरी अंकलना. यार पण त्याला कसं कळलं असेल यार. आय डोंट नो यार. मे बी त्याने तुझ्या आईला कॉल केला असेल. अगं नाही, आईचा नंबर नाहीये त्याच्याकडे. हे बघ आता ते महत्वाचं नाहीये सनाया. तू वर जा, बोल गॅरी अंकलशी, ऍक्टिंग कर थोडी, रड, त्याच्या पाया पण हवं तर. गॅरी अंकल तुझ्या खूप प्रेमात आहेत, ते तुला माफ करतील. चल 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 पटकन चल पटकन. नको नको, थांब ना, ऐक ना इशी, तू पण चल माझ्यासोबत प्लीज. अगं मी नाही येत. हे बघ मी आले तर कॉम्प्लिकेशन्स होतील. मी हवं तर तुला तुझ्या दारापर्यंत सोडते आणि मग मी परत घरी जाते. चल 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 चल. तू गॅरी कुठे आहे? बाजूला हो ना मग प्लीज यार. अरे काय सगळं, आयु ओके? तुला काही झालं नाही ना? अरे तू काय एवढं अर्जंटली कॉल केलास मला? माझी बस जस्ट निघणार होती माहितीये पुण्याला जायला. काय झालं एवढं? सनाया नाटकं बंद कर. काय काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ यू? सनाया, नथिंग इज रॉंग विथ मी. एव्हरीथिंग इज रॉंग विथ यू. शोना काय झालंय, आपण बोलूया. ए शोना बिना नको म्हणूस मला. हे सगळं त्या नालायक मुलाचंच आहे ना? शोना बेबी त्याचंच आहे ना सगळं? कोणाचं काय बोलतोयस तू? अच्छा, नाही आता हे सुद्धा मीच सांगायचं का तुला? मला नाही कळत तू काय बोलतोयस ते. तुला काय म्हणायचं एक्झॅक्टली? शनाया, इतकंही खोटं बोलू नकोस ग. तुला काहीच वाटलं नाही? माझ्याकडून पैसे घेतेस आणि त्या अनोळखी मुलाला जाऊन देतेस? शनाया, तू मला फसवलंयस, विश्वासघात केलायस माझा. बरं ठीक आहे, पुण्याला नाही गेलीस ना तू? मग 1 लाख रुपये दे ना मी दिलेले. बॅग माझ्या ईशाकडे राहिली आहे. ईशाकडे वगैरे काही बॅग राहिलेली नाहीये शनाया. मी सांगतो कुठे राहिलेत तुझे पैसे. कॉस्मॉस बिल्डिंग, फ्लॅट नंबर 502. राईट? तुला कोणी सांगितलं हे? मला कोणी सांगायची गरज नाहीये शनाया. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. लाज नाही वाटली का तुला? आईच्या आजारपणाचं कारण सांगून 1 लाख रुपये घेतलेस माझ्याकडून आणि कोणाला दिलेस? त्या कुणाला. लाज नाही वाटली? एक नंबर कुठे जावत ना, मी ऐकून पण घेतलं नाही माझं पूर्ण. हे घ्या दादा, थँक्यू. हॅलो, ऐक ना, मला गॅरीने घराबाहेर काढलंय आणि मला सोसायटी सोडायची नाहीये. प्लीज मी तुझ्याकडे येते ना राहायला. हो म्हणजे अगं युअर ऑलवेज वेलकम ॲट माय प्लेस. पण यु नो व्हॉट? अरे काय यू नो? तुला हवं तेव्हा मी किती मदत केली आहे तुझी. तुला हवं तेव्हा शॉपिंगला नेले, तुला हवं तेव्हा हॉटेलमध्ये नेले. आता माझी एक हेल्प नाही करणार का यार तू? अगं ये सेंटी, उगाच काही काय बोलतेस? हे बघ, इशू असा आहे की माझे पेरेंट्स येत आहेत उद्या आणि आता ते आल्यावर तू कशी राहणार ना आमच्यासोबत. शनाया 1 मिनिट. हे बघ, मला माझ्या आईचा कॉल वेटिंग येतोय. मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके, बाय 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 बाय. हॅलो ईशा, ऐक ना. हॅलो. अरे कोण यार, काय सेल्फिश आहे. कुठे जाऊ यार? अंधेरी.
कारण मी खुश आहे म्हणून. कारण सनी आंटी आहे ना, ती आता आपलं घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी पुन्हा राहायला जाऊ शकतोय. बढिया आहे ना? आकर आता नाही. आता मला काम आहेत. बाबा पण खूप बिझी आहेत ना. त्यांची सगळी कामं झाली ना तर काही दिवसांनी ते आपल्याला इथे घ्यायला येतील. याला म्हणतात जवयाचं पोर हरामखोर. किती काटे टोचतात तुला, काटे टोचतात. गोली गेला की मला पण तुझी खूप 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 आठवण येणार आहे. सर्व ठेवून घे बरं पहिले. का या आनंदाच्या बातमीने सुद्धा पोट भरलंय. आकर अथर्व खा बरं. मी बरोबर का? हो. घ्या. इकडे कोण, इकडे कोण, इकडे कोण. नानीजी, अथर्व तर खुश आहे, पण हे काय करत असतील घरी कुणास ठाऊक. धड जेवले असतील की नाही. अगं आनंद होता ना मगाशी तिथे, त्याला माहित असेल. फोन कर आणि विचार त्याला. चालेल. शाबास. थोडस व्हायचं. हॅलो, हा वहिनी, कुठे आहात तुम्ही? मी इथेच आहे गुरु सोबत. नाही, जेवले का हे? हो, तो आता ना खाणार आहे थोड्या वेळात. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना इथे. मी इथेच थांबणार आहे. ठेवते फोन. काय ग, काय म्हणाला? आनंद भाऊजी थांबतात आज रात्रभर. ते आहेत म्हणून बरं आहे. केवढा आधार वाटतो नाही त्यांचा. बसा आता. हाँ? बस. हाँ बस. ऑलरेडी 4 पॅक पिले यार. आता नाही प्यायचे. बस. यही बोलतो का रे. अरे नको ना यार, तुझ्यामुळे मी पण जास्त पितो यार. चले आनंद. नाही नको ना. मी ना आता पिझ्झा पण ऑर्डर केलाय. हे काय कारण आहे न प्यायचं? मग पिण्याचं कारण काय आहे? ती शनाने तुला डिच केलं, बस एवढंच. हा ए बस एवढंच काय? विश्वासघात केलाय आनंद तिने माझा. बस एवढंच म्हणे. I'll tell you. I'll tell you सगळे कारण मी तुला सांगणार. ए बसून बोल ना. त्याने मी उभं राहून बोलणार आहे. काही प्रॉब्लेम आहे का? पिझ्झाला असेल तू डिसाइड कर, तुला उभं राहून बोलायचं बसून बोलायचं. माझं डिसाइडेड आहे. माझं डिसाइडेड आहे आनंद. विश्वासघात केला तिने माझा. तिला काय वाटतं मला काही माहिती नाही, काही मला कळत नाही. गुरुनाथ सुभेदार मूर्ख आहे, त्याला काय कळणार आहे? अगं रडू नको, शांत हो. इकडे इकडे बस बस शांत बस बस. आता मला नीट सांग काय झालंय. मला घराबाहेर काढ. बरंच झालं तू गुरुनाथकडे गेलीस, ते मला पटलं नव्हतंच. आणि आज परत इथे आलीयस हेही मला पटलं नाहीये. म्हणजे आज रात्री तू इथे थांब आणि उद्या सकाळी उठून बसमध्ये बसून पुण्याला जायचं.